बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये अफोर्डेबल हाऊसिंगची जी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची स्कीम आहे, तर त्या स्कीमच्या अंतर्गत एक कंपनी आहे आसा ग्रुप ऑफ कंपनीज, आणि या कंपनीचं नाव आहे ॲग्री अँड अक्वा, AS ॲग्री अँड अक्वा LLP. आणि या कंपनीचे जे MD आहे ते आहेत अविनाश निमोणकर, चेअरमन आहे डॉक्टर प्रशांत झाडे, आणि डायरेक्टर आहेत मोहम्मद काजा. तर यांच्यासोबत एक माझी बैठक झाली होती आणि त्यांनी आपली जी स्कीम आहे ती मला समजावून सांगितली. आणि ही जी स्कीम आहे ही स्कीम 6.5 लाखाचं घर आहे. तर ते घर एक नवीन टेक्नॉलॉजी आहे आणि त्या नवीन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून 330 फुटाचं घर हे 6.5 लाखामध्ये देण्याची स्कीम आहे. आणि त्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेचे जे 2.5 लाख रुपये आहेत शहरामध्ये, आणि ग्रामीण भागामध्ये 1.5 लाख रुपये आहेत ते त्यामध्ये ॲड होतील. आणि फक्त त्या मालकाने महिन्याला 650 रुपये फक्त महिन्याला हप्ता द्यायचा आहे. आणि ते बँकेचं लोनही काढतील, प्रधानमंत्री आवास योजनेचे पैसे मिळवतील, आणि त्यांचं घर जे आहे हे घर, ज्या घराचं आयुष्य 25 वर्ष आहे, आणि हे घर 650 रुपयाला 303 फुटाचं कार्पेट एरियाचं घर, म्हणजे जवळजवळ 450 पावणे 500 फुटाचं बिल्डअप एरियाचं घर जे आहे ते घर गोरगरीब लोकांना देण्याची स्कीम आहे. आणि गोरगरीब लोकांना नाही आहे. तर 330 फुटाचं घर जर 6.5 लाखाला येतं आहे, तर 1300 फुटाचं आपलं 660 फुटाचं घर हे 13 लाखामध्ये, 1300 फुटाचं घर हे त्याच्या डबल म्हणजे 26 लाखामध्ये. तर अशा पद्धतीची एक नवीन टेक्नॉलॉजी आहे. आणि जे त्यांच्या विटा आहे त्या कुठल्या कशाच्या विटा आहेत त्या पॉलिस्टीनच्या विटा बनवण्याचा कारखाना ठाण्यामध्ये आहे. आणि ओरिजिनली ही कंपनी इटलीची आहे, टेक्नॉलॉजी इटलीची आहे. आणि ही जी कंपनी आहे इथं यांचं आपलं M2 इंडिया कॉर्पोरेशन असं यांच्या कंपनीचं नाव पण आहे. त्यामुळं ही त्यांची EMI डिस्काउंट स्कीम पण आहे, फार्मर एम्पॉवरमेंट आहे, वुमन एम्पॉवरमेंट आहे. आणि जवळजवळ यांचं म्हणणं असं आहे की 2031 पर्यंत आपणाला जवळजवळ 60 कोटी घरं बांधण्याची आवश्यकता भासेल. म्हणजे आपली आता 2021ची पॉप्युलेशन जी आहे ती वाढेल आणि 31पर्यंत अजूनही वाढेल. आणि त्यामुळं जवळजवळ 60 कोटी लोकांना घरं देण्याची जबाबदारी सरकारवर किंवा आपल्या सगळ्यांवर राहणार आहे. तर त्याप्रमाणे ही अशा पद्धतीची स्कीम आहे. आणि त्यासाठी आज अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. यांचं म्हणणं असं होतं की फक्त आम्हाला सरकारने जमीन द्यावी आणि आम्ही लोकांना एवढ्या कमी किमतीमध्ये घर आम्ही देणार आहोत. आणि एक घर एका दिवसामध्ये होतं आहे. म्हणजे फक्त जे मोठ्या विटा ज्या आहेत त्या विटा फक्त उभ्या करायच्या आणि त्याच्यावर सिमेंट लावायचं आणि 4 माळ्यापर्यंत घरं होण्याची यांची स्कीम आहे. 4 माळ्यापर्यंत घरं होऊ शकतात. आणि त्याला लिफ्टची व्यवस्थाही असेल. तर अशा पद्धतीचं एक नवीन टेक्नॉलॉजीचं एक अत्यंत उत्कृष्ट अशा पद्धतीचं एक काम आहे. त्यासाठी अधिकाऱ्यांनी एकदा मी आता दिल्लीला मीटिंग बोलवणार आहे. आणि दिल्लीला प्रधानमंत्री आवास योजनाचे अधिकारी, त्यानंतर जमीन देणारे अर्बन डेव्हलपमेंटचे अधिकारी आणि दुसरे ग्रामीण भागामधली जमीन देणारे अधिकारी यांना बोलवून ही स्कीम जी आहे ती स्कीम कशी संपूर्ण देशामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये वाढू शकेल हा प्रयत्न आपण करणार आहोत. आणि एक घर स्वस्त असल्यामुळं
आणि इतरही घरं आपण बांधली तरी 25 वर्षामध्ये घराची डागडुजी करावी लागते. तर याचं जे आयुष्य आहे ते 25 वर्षाचं आहे आणि त्याला कसलाही पडण्याचा किंवा कसलाचा धोका नाही. त्यानंतर जसा भूकंप आला, तर भूकंप आला तर हे मटेरियल एवढं सॉफ्ट आहे की जरी भूकंप आला तरी त्या माणसांना काही इजा होऊ शकत नाही, कारण ते एकदम त्याचं वजन एकदम माणूस सहज एक विट उचलू शकतो, अशा पद्धतीची त्यांची टेक्नॉलॉजी आहे. त्यासाठी आज ती बैठक ठेवण्यात आली होती. आणि त्यानंतर दुसरा एक विषय होता तो अमोल यादव यांनी विमान बनवलेलं आहे. तर मागे देवेंद्र फडणवीस यांचं सरकार असताना अमोलला आता विमान उडवण्याची परवानगी DGCLने दिलेली आहे. त्यानंतर देवेंद्र फडणवीस असताना MIDC सोबत ॲग्रीमेंट झालं होतं आणि 35,000 कोटीचा जो प्रोजेक्ट आहे विमान उत्पादनाचा, तो पालघरमध्ये करायचा आणि त्यासाठी 150 एकर जमीन जी आहे ती आयडेंटिफाय करण्यात आली होती. पण गेल्या 2-2.25 वर्षामध्ये त्याच्यामध्ये काही विशेष हालचाल झाली नाही. तर MIDCचे अधिकारी आले होते, तर त्यांनी माहिती ते दिली की MU जो आहे तो 2018मध्ये झालेला आहे, पण जी जमीन आम्ही आयडेंटिफाय केलेली होती ती जमीन रेकॉर्डला तर सरकारी जमीन आहे. पण नंतर एक मुसा हाकी किल्लेदार या व्यक्तीने सांगितलं की ही जमीन माझी आहे म्हणून तो गेला हायकोर्टामध्ये आणि हायकोर्टाने गाईडलाईन दिलेली आहे की ही जमीन कुणाची आहे ती आयडेंटिफाय करा. आणि आता महसूल मंत्र्यांकडे हा विषय पेंडिंग आहे की जमीन ती कुणाची आहे. तर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात नाही मी बोलणार आहे आणि लवकर हिअरिंग लावून जर ती जमीन लवकर क्लिअर झाली तर राज्य सरकारने ज्या MIDCने तो प्रोजेक्ट करावा आणि त्या ठिकाणी जवळजवळ 700-800 लोकांना रोजगार मिळणार आहे आणि विमान उत्पादनाचा एक मोठा कारखाना हा आपल्या महाराष्ट्रामध्ये पालघरमध्ये उभा राहणार आहे. आणि हे जे विमान आहे हे विमान आता 7 लोकांचं विमान किंवा त्याच्यापेक्षा मोठे जे विमान आहे ते सुद्धा त्या कंपनीमध्ये तयार होऊ शकेल. तर तो एक विषय आज होता. आणि दुसरा एक विषय होता की एअरपोर्ट अथॉरिटी जे 32 कामगार आहे त्या 32 कामगारांना इंडस्ट्रियल कोर्टाने आणि लेबर कोर्टाने यांना कामावर घ्या असं त्यांना सांगितलेलं आहे. ते 1995 पासून ते तिथं काम करतात एअरपोर्ट अथॉरिटीमध्ये. तर अधिकारी एअरपोर्ट अथॉरिटीचे आले होते, जनरल मॅनेजर. तर सध्या मॅटर काहीतरी हायकोर्टामध्ये आहे. तर जे हायकोर्टाचा निकाल येईल तो आम्हाला मान्य राहील असं अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. आणि तसं अशा 3 विषयावरती आजची बैठक आपण ठेवली होती आणि त्याप्रमाणे ही स्कीम आहे. आणि आपले अविनाश निमोणकर जे आहे हे अविनाश निमोणकर हे त्या कंपनीचे MD आहेत. चेअरमन आपले हे बसलेले आहेत ते आपले प्रशांत झाडे. या तुमची खुर्ची घ्या पुढं. हे प्रशांत झाडे जे चेअरमन आहेत आणि मोहम्मद काजा जे आहे ते तिकडं आहे, ते आपले तामिळनाडूचे राहणारे आहे, ते या कंपनीमध्ये डायरेक्टर आहेत. तर या सगळ्यांची बैठक आज झालेली होती. तर या बैठकीमध्ये चांगली चर्चा झाली आणि 2 विषयावर आम्ही चर्चा केली की एक तर सरकारच्या मदतीनं प्रोजेक्ट उभा करणे आणि स्वतः या कंपनीनंही जमीन घेऊन तिथं घरं बांधणे. जसं बिल्डर आता घरं बांधून विकतो तसं या कंपनीनंही घरं बांधून जर एवढी स्वस्तामध्ये घरं मिळत असतील तर बरेचसे लोक ती घरं घेऊ शकतात. तर तशा पद्धतीचा एक प्रयत्न त्यामध्ये आहे. आणि 25 वर्षानंतर पुन्हा काय करायचं ते ठरवता येऊ शकेल किंवा अजून त्याची डागडुजी करून
पुन्हा त्याचं एज वाढवता येते का हाही प्रयत्न एक कंपनी करणार आहे. त्यानंतर तर अशा पद्धतीची स्कीम होती, तर त्यासाठी आजची बैठक ठेवण्यात आली आणि हे त्यांचं निवेदन दिलं सगळ्यांना. बाकी काय विचार, बाकी आम्हाला निघायचं आहे त्याला. सर, अमोल मोरे प्रकरणात, जाधव प्रकरणात सरकारचा चालढकलपणा होतोय असं वाटत नाही का तुम्हाला? कारण नाही, चालढकलपणा होत नाही आहे, कारण ती टेक्निकल अडचण त्यांनी इथं सांगितली की जमीन जोपर्यंत ताब्यात येत नाही तोपर्यंत पुढं तो प्रोजेक्ट काही जाणार नाही. आणि त्यामुळं तसं काय चालढकलीचा विषय तर नाही आहे. फक्त जमीन क्लिअर झाली की आमचं ॲग्रीमेंट झालेलं आहे त्याप्रमाणे होणार असं अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. इतका महत्त्वाचा प्रोजेक्ट, महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट, आणि त्याला एवढा उशीर होणं त्याबाबत? हां, ते आता ते हिअरिंग जे आहे ते थोडं लवकर महसूल मंत्र्यांकडे व्हायला हवं होतं. एक तर मागचं वर्ष जे आहे ते 18 ते 19पर्यंत, नंतर आम्ही इलेक्शनच्या गडबडीत राहिलो, नंतर आमचं सरकार काय आलं नाही. आता हे महाविकास आघाडीचं सरकार आहे. तर अशा पद्धतीचा जो महत्त्वाचा विषय आहे, हा महत्त्वाचा विषय हिअरिंगला महसूल मंत्र्यांनी लवकर घेतला पाहिजे. कारण तो काय अजून त्यासाठी मात्र थोडा उशीर होतो ही गोष्ट खरी आहे, पण लवकर हिअरिंग घेऊन तो विषय क्लिअर करावा असं आपण सूचना दिलेल्या आहेत. आणि मी बाळासाहेब थोरात त्यांना बोलणार आहे. म्हणजे आज मला ती टेक्निकल अडचण आज समजली की जमीनच वादात असल्यामुळं तो प्रोजेक्ट पुढे गेला नाही. तर जमीन जी आहे ती क्लिअर झाली की आम्ही तो पूर्ण करणार असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. ग्रामपंचायतीच्या ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये प्रत्येक पक्ष दावा करतो की त्यांच्या जास्तीत जास्त जागा आलेल्या आहेत. आरपीआयची काय स्थिती आहे? आता आरपीआयची नाही, आरपीआय कुठं आहे? नाही, आता आरपीआयच्या पण जागा ज्या अनेक आघाड्यांमध्ये आरपीआय होती आणि एवढे आहे. नाही आता नाही, जवळजवळ 60 ग्रामपंचायतीमध्ये आरपीआय इंडिपेंडंट आलेले आहे, पण तुमच्या टी व्हीला काय कुठं आरपीआयचं नाव अजिबात मी रात्री बघितलं. तर कदाचित या आघाड्यांमधून आमचे लोकल आघाड्यांमधून आल्यामुळं तर आरपीआयचं नाव काय आलं नाही. पण आता हे आकडे मला ते देत आहेत त्यामध्ये मला आता नक्की माहीत नाही, पण जवळजवळ 2734 लोक आपले निवडून आलेत असं आमच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. जिल्ह्यातून माहिती आपण घेतली आणि त्याप्रमाणे मराठवाड्यामध्ये 335, उत्तर महाराष्ट्रामध्ये 861, पश्चिम महाराष्ट्रामध्ये 936, कोकणामध्ये 28, ठाणे पालघरमध्ये 18 आणि विदर्भामध्ये 444 अशी टेंटेटिव्हली माहिती आहे. आणि बरेचसे आघाड्यामधूनही निवडून आलेले आहे. तर असे, परंतु 60 ग्रामपंचायतीमध्ये आरपीआय स्वतंत्रपणे त्यांना बहुमत मिळालेलं आहे. तर त्याप्रमाणे असे आकडे आपल्याकडे आहेत. म्हणजे मॅडम साहेब, आपण केंद्रीय नेते आहात. आता सध्या एक जे प्रकरण चालू आहे देशाच्या सुरक्षेच्या संदर्भात, अर्णब गोस्वामी अर्णब पत्रकार आहे, त्याचं चॅट उघड झालेलं आहे. देशाच्या सुरक्षेच्या संदर्भात त्यात बऱ्याच गोष्टी आहेत. पण केंद्रीय नेते आहात, याकडे कसं बघता? काँग्रेसने त्यांच्या अटकेची मागणी केली, महाराष्ट्र काँग्रेस. आता मागणी केली असेल, पण आता हे अशा पद्धतीचं जे माहिती आहे ती कोणाला तरी अगोदर असणं हे काय योग्य नाही. आणि अर्णब गोस्वामी हे पत्रकार आहे, त्याने अशा पद्धतीची माहिती त्यांना असता कामा नये. आणि अशा पद्धतीचं ते एक्सपोज होणं हे सुद्धा बरोबर नाही आहे. त्यामुळं जो सर्जिकल स्ट्राईक होता, डायरेक्ट त्या ठिकाणी अटॅक करण्यात आला होता. जे आतंकवादी अड्डे आहेत तेवढे उद्ध्वस्त करण्यासाठी तो अटॅक होता. त्यामध्ये सिव्हिलियन लोकांना अजिबात त्रास झालेला नाही आहे. जे आतंकवादी अड्डे होते पाकव्याप्त काश्मीरमध्ये, तेच फक्त उद्ध्वस्त करण्यासाठी तो प्लॅन होता. आणि तो प्लॅन आपल्या सैनिकांनी सक्सेस केलेला आहे. तर आता जर या अर्णबला वगैरे माहिती असण्याचा विषय नाही आहे, पण हे जर अशी असेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे. आणि अशी माहिती कुणाला असता का कामा नये. म्हणजे एक तर अर्णब असो की आणि कोणी पण असो, सर्जिकल स्ट्राईक हा आर्मीचा विषय आहे, कॉन्फिडन्शियल विषय आहे.
आणि त्याची माहिती आम्हाला होती अशा पद्धतीचे काहीतरी खोटं बोलण्याचा विषय अर्णबचा असू शकतो. त्यामुळं अशी माहिती त्यांना किंवा ते अंदाजे सुद्धा तो बोलू शकेल की असा होनेवाला है, ऐसा हो सकता है. पण आपण जे म्हणताय त्याप्रमाणे अशी माहिती कोणाला असणं हे योग्य नाही. असेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे, कोणी माहिती दिली अशी. आणि एखाद्या पत्रकाराला अशी माहिती मिळणं ते योग्य नाही आहे. म्हणजे जे अधिकारी जे कोणी लिमिटेड अधिकाऱ्यांचा हा प्लॅन होता, म्हणजे सरकारच्या वतीनं नरेंद्र मोदीच्या आदेशाप्रमाणे तो प्लॅन होता. पण तो प्लॅन काय 1-2 अधिकाऱ्यांना 2-4 अधिकाऱ्यांना तो माहिती असायला हवा होता. ते दुसऱ्या कुणापर्यंत पोचण्याची आवश्यकता नव्हती. झाल्यानंतर तो पोचणं आवश्यक होतं, त्याप्रमाणे तो पोचलाही. पण अगोदर त्याची माहिती अशी अर्णबला असणं हे मला योग्य वाटत नाही आणि त्याची चौकशी व्हायला हरकत नाही. सर, सीएम से मीटिंग हुई थी आपकी? क्योंकि सीएम भी थे अभी यहाँ पे. सीएम से मीटिंग हुई थी आपकी? उद्धव ठाकरे जो है उनसे मीटिंग हुई थी आपकी? नहीं, सीएम के साथ में अभी उनकी मीटिंग उधर चल रही थी, मेरी इधर चल रही थी. तो अभी हमारी एक साथ मीटिंग होने का वक्त नहीं है. वेब सीरीज को लेकर एक वेब सीरीज जो अभी आया है उसको लेकर काफी हलचल है सोशल मीडिया पे भी कि दलितों को लेकर थोड़ा सा उससे कटाक्ष किया गया है. किसको? एक तांडव नावाची एक वेब सिरीज आहे ज्यामध्ये दलितांबद्दल चुकीचं चित्र प्रदर्शन करण्यात आलं, चुकीचं दाखवण्यात आलं. तांडव नावाची वेब सिरीज. एफआईआर भी हो चुका है, हजरतगंज में एफआईआर भी हुआ है, कई शिकायतें भी आई उसको लेकर. तो आप क्योंकि उसके नेता एक तरीके से मेरे को जानकारी नहीं है, लेकिन अगर दलितों के बारे में अगर कोई गलत टिप्पणी होगी तो अच्छी बात नहीं है. दलित आज अपने पैर पर खड़ा हो रहे हैं. बाबा साहब अम्बेडकर जी के कारण दलितों में भारी शक्ति पैदा हो रही है. तो इसीलिए मुझे लगता है कि क्या देखा है मुझे क्लियर मालूम नहीं है, लेकिन आपको लगता है कि जो ऑनलाइन प्लेटफॉर्म है उस पर क्या हिंदू देवतांची बदनामी केली असं त्यांचा आरोप. कम्युनिटी से नहीं, अगर नहीं हिंदू देवताओं की बदनामी अगर किसी ने की होगी तो अच्छी बात नहीं है. एक तो हमारा देश सेक्युलर है, सर्वधर्म संभाव का है और हर एक की अपनी अपनी श्रद्धा होती है. तो अगर हम बाबा साहब अम्बेडकर जी को मानते हैं, अगर हम अम्बेडकरवादी है, तो हमारे भी कोई आदमी ने उनके देवताओं पर टिप्पणी बिल्कुल निगेटिव नहीं करनी चाहिए. और अगर हम लोग अभी बुद्धिस्ट बने हैं तो बुद्धिज़्म कैसा अच्छा है ये हम बोल सकते हैं. अभी मैं मेरे लोगों को समझाता हूँ कि अगर आप किसी भी 5 स्टार होटल में जाते हैं तो बुद्धा की मूर्ति नज़र आती है. अगर किधर भी किसी के घर जाते हैं हिंदू के, वहाँ भी मतलब बुद्ध की मूर्ति नज़र आती है. अगर आप अहमदाबाद जाते हैं तो जब नरेंद्र मोदी जी सीएम थे तब उनके सीएम हाउस में जाते फ्रंट में बुद्ध की मूर्ति 5 फीट की है. गांधीनगर में जाते हैं तो मंत्रालय के डोर पर ही बुद्ध की बड़ी मूर्ति 7-8 फीट की है. तो बुद्ध की मूर्तियाँ जगह जगह पर नज़र आती है. तो समाज में परिवर्तन हो भी रहा है, ये भी मान्य करना चाहिए. और दलित पर अत्याचार करने वाली भी एक मेंटेलिटी, कास्टेज मेंटेलिटी है, वो दलित पर हमले भी कर रही है. लेकिन समाज में भारी परिवर्तन हो चुका है. बहुत सारे लोग रोटी बेटी और बेटी व्यवहार हो रहा है. आज हर साल में कम से कम 1 लाख से ज़्यादा इंटरकास्ट मैरिज पूरे देश भर में होते हैं. और कुछ जगह पर थोड़ा सा अत्याचार होता है. लेकिन 99.99% माँ बाप ये इसको स्वीकारते हैं, बच्चों ने जो निर्णय लिया है. लेकिन कुछ लोग हमारे लोगों पर हमले करते हैं, मर्डर भी होता है, मकान जलाते हैं, हमला करते हैं. लेकिन 99.99% लोग एक्सेप्ट करते हैं कि उन्होंने जो निर्णय लिया है वो ठीक निर्णय है. तो इसलिए हमारा कहना है कि किसी देव देवताओं की टिप्पणी मतलब नेगेटिव नहीं करनी चाहिए. हर एक को अपना अपना धर्म प्यारा होता है और बाबा साहब ने सर्वधर्म समभाव की भूमिका रखी है. प्रत्येक सकाळ ताजी, प्रत्येक बातमी ताजी, तुमच्या काळजीची. ताज्या बातम्या, ताजं बुलेटिन. गुड मॉर्निंग महाराष्ट्र, रोज सकाळी 7 वाजल्यापासून. TV9 मराठी, काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.